बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या आयुष्यात अनेक घटना पाहिल्या आहेत आणि तिच्यासोबत अशी एक घटना घडली की ज्यामुळे तिचं आयुष्यच बदललं. 2018मध्ये सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला होता. डॉक्टरने सांगितले की 30%च चान्सेस आहेत की तुम्ही जगू शकता. हे ऐकल्यानंतर तिच्या नवऱ्याला काय करावं हेच सुचत नव्हतं. पण सोनाली बेंद्रे मात्र हे मानायलाच तयार नव्हती की तिला कॅन्सर झाला आहे. तिने डॉक्टरवर संतापायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 2018ची. द ब्रोकन न्यूज 2 आता वेबसिरीज चर्चेत आहे, ज्यामध्ये सोनाली बेंद्रे काम करते. पण या वेबसिरीजच्या इंटरव्ह्यू दरम्यान सोनालीने हा किस्सा सांगितला आहे. ती म्हणते, त्यावेळी मी एक रियालिटी शो करत होते. प्रत्येक आठवड्यातून एक दिवस त्याचं शूटिंग असायचं. यावेळी शूटिंगला जात असताना मला काहीतरी शरीरात बिनसल्याचं वाटायचं आणि म्हणूनच ती तिच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यानंतर असं कळलं की तिला कॅन्सर झालाय. सर्वांना वाटलं की फर्स्ट स्टेजचा कॅन्सर झाला असेल. पण डॉक्टरांनी सांगितलं की सर्व टेस्ट करून पाहिल्यानंतर खूप प्रमाणात कॅन्सर तुमच्या शरीरभर पसरला आहे. आणि त्यानंतर डॉक्टर त्याचबरोबर तिचा पती या दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला होता. पण सोनाली घरी आली आणि झोपून दिलं. झोपून उठल्यानंतर ती म्हणते की काहीच बदललं नव्हतं. पण तिचा नवरा गोल्डी बेहल याने सगळं सामान पॅक केलं आणि अगदी 2 दिवसातच ते परदेशात गेले. त्याच्यानंतर तिने कॅन्सरची लढाई केली. पण ती तिच्या नवऱ्याबरोबर भांडत होती, कारण तिचा मुलगा रणवीर समर कॅम्पला गेला होता आणि तो शहरात नव्हता. पण यानंतर सुद्धा तिचा पती म्हणाला की तू सगळ्यांची काळजी करत बसू नकोस, तू स्वतःवर लक्ष दे आणि जिवंत राहा. यानंतर सोनाली आणि तिचा पती परदेशात गेले. यानंतर सोनालीने खूप काही वर्ष कॅन्सरपासून लढण्यात घालवली. पण आता सोनाली खंबीर झाली आहे. अनेकदा सोनालीने सांगितलं की किमोथेरपी झाल्यानंतर माझी स्मरणशक्ती थोडीशी कमी झाली आहे, पण तरीही कॅमेऱ्यासमोर उभं राहणं, काम करणं हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मी माझ्या क्षेत्रात मला स्वतःला झोकून दिलं आहे. तुम्हाला सोनालीची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच नवनवीन स्टोरीजसाठी माय महानगर वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा.